शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. खैरेसाहेब, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, त्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये चैतन्य निर्माण होते. कालसुद्धा त्यांची बैठक झाली. काय भूमिका आहे आपली? भूमिका म्हणजे आता आम्हाला तर आनंदच आहे खूप. आम्ही पहिल्या वेळ म्हणजे जवळ 2-3 महिन्यापासून जे चाललं होतं त्यामध्ये आम्हाला आनंदाचा क्षण कधी ताबडतोब येतो हे वाट पाहत होतो. कदाचित शिवसेनेत दसऱ्याच्या मेळाव्याच्या वेळेस हा आनंदाचा क्षण दिसेल आम्हाला असं वाटतं. म्हणजे दसरा मेळाव्याला राज ठाकरे सहभागी होतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे? हां, म्हणजे आता असं चर्चेत आहे, तर त्यामुळे निश्चितच होईल. परंतु दिवाळीपर्यंत खूप मोठं चित्र वेगळं होईल आणि जोरदारपणे त्या ठिकाणी दोन्ही भाऊ म्हणजेच ठाकरे ब्रँड म्हणजे ठाकरे परिवार एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात वातावरण चांगलं निर्माण होईल. कारण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही मोठे झालो आहे. आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे, परंतु या ठिकाणी हे सांग की ठाकरे परिवारालाच लोक मानतात. बाकी हे अशा आलतोफालतो किती येतात किती जातात. पण या दोघांच्या एकत्र येण्यामुळे आता एक टीका अशी सुरू झाली आहे की हे दोघंजण एकत्र आल्यावर काँग्रेसला लात मारणार का किंवा महाविकास आघाडीला श्रद्धांजली द्यायची का? नाही, ते मी म्हणत नाही. आता मी सकाळी तुमच्याच TV9मध्ये पाहिलं की स्वतःच म्हणजे काँग्रेसचे नेते वडेट्टीवार हे पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख होते गडचिरोलीचे, आणि त्यांनी ते स्वतः सांगितलं की आम्ही आमचा विचार करू, आमच्या लेवलला जे असेल ते आम्ही विचार करू, नाही तर काही अजून मोठे काही असेल तर आम्ही ते वर विचारून घेऊ. असं नाही, त्यांच्यामध्ये चलबिचल सुरू झालेली आहे आणि एखाद्या वेळेस त्यांना सगळे एकत्र म्हणून करायचं असेल तर ते करू शकतात. परंतु आता ह्या शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आपण दोन भाऊच एकत्र पाहिजे. म्हणजे महाविकास आघाडी नको? नाही, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आता तो वरचा निर्णय म्हणजे माननीय उद्धवसाहेब घेतील, राजसाहेब घेतील, तर तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. पण काँग्रेस किंवा महाविकास आघाडी जर उद्धव ठाकरेंपासून दूर गेली किंवा महाविकास आघाडी फुटली तर नुकसान होईल ना? नाही, काही नुकसान होत नाही, काही नुकसान होत नाही. तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की शेवटी कसं आहे, पक्ष हा आमचा माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि बाळासाहेबांना मानणारे लोक महाराष्ट्रातील जनता आहे. त्यामुळे तो काही मुद्दा होणार नाही यांचा. म्हणजे असं दिसतं की तुम्हाला गरज नाही आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस? नाही, तसं नाही. उलटं काँग्रेसबरोबर गेल्यामुळे काही लोक मुद्दा आमच्यावर टीका करत असतात आणि त्याच्यामुळे कमीत कमी महाराष्ट्राचे 7 खासदार तर आले महाविकास आघाडीनं. माझा पराभव काही तुमच्या त्या मित्रामुळे त्या ठिकाणी पराभव झाला आणि मुद्दामच केला, त्यामुळे ते हरकत नाही. परत आता फिर से लढेंगे याचा थोडी आहे. उमेद पे दुनिया कायम आहे, म्हणजे तुम्हाला अजूनही वाटतं की चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा खासदार होणार? नाही, मी म्हणत नाही, लोक म्हणतात, जनता म्हणते. बरोबर ना? हां. आता दुसरा मुद्दा असा आहे की काँग्रेस जी आहे, तुम्ही म्हणालात की काँग्रेससोबत गेल्यामुळं तुमच्यावर टीका वगैरे व्हायची, म्हणजे आता काँग्रेसचा हात सोडल्यानंतर ती टीका बंद होईल? नाही, तसं नाही. आता शेवटी जर पक्षाचे जे धोरणं वरिष्ठांनी जे नक्की केले असेल त्या धोरणाशी आम्ही एकनिष्ठ आहोत. तुम्हाला तर माहिती आहे, मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे, एकनिष्ठ शिवसैनिक. उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं, मी कुठेही गेलो नाही. असे किती गेले म्हणतात ना, 7 महापौर गेले. अरे गेले तर काय झालं, त्यांचं काय होते ते? आता काय त्यांना लोक निवडून दिले का? अजिबात नाही. ते म्हणून असं असतं. ते एकनिष्ठपणा हा कधी जनतेला म्हणजे आवडतो जो एकनिष्ठ असतो. कारण आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलं आहे एकनिष्ठ असलं पाहिजे. ते एकनिष्ठ असलेलं त्याला कमीत कमी परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. दुसरा एक मुद्दा असा आहे की हे सगळे ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्यावरती टीका होते. गुणरत्न सदावर्ते असं म्हणतात की 2 राजकीय नापास लोक एकत्र आल्यानं यश मिळत नाही, शेवटी शून्य होतं. ते गुणरत्न सदावर्तेचं म्हणजे फक्त कॉमेडी ऐकायची असते. ते कॉमेडियन आहे मोठे. ते आपल्या संभाजीनगरलाच शिक्षण झालं त्यांचं, त्यामुळे ते कॉमेडियन आहे. कॉमेडियनचं ऐकत राहायचं, हसत राहायचं, मग काही नाही. योगेश कदम आहेत, ते म्हणले की 2 भाऊ एकत्र येण्याने काही फायदा होणार नाही, मराठी मतांसाठी दोघांची धावपळ सुरू आहे. नाही, योगेश कदम हे तुम्हाला माहीत असेल काय आहे. तर त्याच्यावर कितीतरी आरोप आले, गृहराज्यमंत्री असूनसुद्धा आरोप खूप मोठे आले आणि त्या आरोपामुळे मी या ठिकाणी हे सांगतो की ते कधीही त्या ठिकाणी यशस्वी होणार नाही. फक्त वडिलांच्यामुळे त्या ठिकाणी ते टिकले, नाही तर ते केव्हाच गेले असते. बरं, आता दुसरा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नितेश राणेंनी टीका केलेली आहे. ते नितेश राणे असं म्हणतात की
उद्धव ठाकरे हा बेभरवशाचा माणूस, उद्धव ठाकरेंची पॉलिसी वापरा आणि फेका. ह्या पोरांचं काही खरं आहे का? ह्या पोरांनी तर उद्धवसाहेबांचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. का माहिती आहे ना, की उद्धवसाहेबांनी मोठं केलं यांना, माननीय बाळासाहेबांनी मोठं केलं, म्हणजे त्या कुटुंबाने मोठं केलं. त्यावेळेस राजसाहेबांसुद्धा त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा पाहिलं. आणि म्हणून हे जर असं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की यांना काही स्थान नाही आहे. हे फक्त हे दोन भाऊ एकत्र येऊ द्यावं, मग कसं वातावरण बदलतं पहा. म्हणजे नितेश राणे, नारायण राणे यांना आऊट. अहो माझं तुम्हाला एक सांगू उदाहरण सांगू का? नारायण राणे मुख्यमंत्री झाले तर त्यांनी आम्ही सगळे मंत्री जाऊन त्यांना भेटलो होतो. आपण अनेक वर्षापासून बरोबर आहोत, तर आम्हाला काही दूर करू नका, आमचे खाते वगैरे सगळे व्यवस्थित ठेवा, असं आम्ही काम करू. पण नारायण राणे हटकून माझं खाते सगळे काढून टाकले आणि मला स्पोर्ट्स आणि अर्थक्वेक असं खाते दिलं. स्वतः त्या ठिकाणी राजसाहेबांनी सांगितलं, हे काय नारायणला इतके खाते कशाला दिले? अनेकांचे खाते एकट्यानेच घेतले. ज्यांचे जे खाते होते त्यांना सगळ्यांना देऊन टाका परत, आजच्या आज द्या. लगेच शिवसेना प्रमुखांनी फोन केला आणि नारायणला तुझं खातं बाकी दुसऱ्यांचे खाते घेऊ नको, आणि लगेच सगळ्यांना असं आहे नारायण राणे. तर त्यामुळे नारायण राणे असेल किंवा त्याचे मुलं असतील, त्याच्या मुलांनी मी सांगतो, ते मुलं कुठून इतके मोठे झाले, श्रीमंत काही झाले? हे फक्त बाळासाहेबांच्यामुळे आणि ठाकरे परिवारामुळे मोठे झाले ना, पैसे श्रीमंत झाले. हे विसरू नाही ह्या माणसांनी. त्यांनी अजून एक दावा केला की काँग्रेसचे लोक उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते तर त्यांना तिथून अक्षरशः हाकलून लावले. नाही असं काहीतरी हे काड्या करण्याचं काम आहे यांचं. म्हणजे इकडून काँग्रेसबरोबर गेले म्हणून टीका, इकडे काँग्रेसवाले आले तर त्यांना असं केलं म्हणून दाखवायचं. हे सगळं यांचं हे सगळे विचित्र लोक आहे. तर त्यामुळे यांना पोटदुखी खूप आहे. तुम्ही म्हणलात हे नारायण राणेची मुलं एवढी मोठी कशी झालीत, तर ते मोठी झालेत. मला तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही गरीब कसे राहिलात? मी एकनिष्ठ राहिलो, मी प्रामाणिक राहिलो. मी साहेबांनी जितकं मला साहेबांनी आशीर्वाद द्यायला शिकवलं तितकं कोणालाच शिकवलं नाही इतकं. म्हणून मी त्यांचे जे ध्येय धोरणं आणि त्यांचं जे शिकवण, हे मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शिकवण म्हणतो. तर हे होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे. यांच्या बोलण्यातून असं जाणवतंय की काँग्रेसचा हात सुटला तरी हरकत नाही, मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत. कॅमेरामॅन संतोषसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.